कशी आता आदित्य सरांची तब्येत? नाही, रडायचं नाही हं? ये बस शांत हो. सांग ना ग सावित्री, आम्हाला नाही जाता आलं हॉस्पिटलमध्ये. आदित्य सरांची तब्येत कशी आहे आता? अजून आदित्य बाबाच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाही. आजवर या घराने आपल्याला खूप काही दिलं. अहिल्या मॅडम, श्रीकांत सर देव माणसासारखे आहेत. त्यांच्या मुलांनी पण आपल्याला कधी अंतर नाही दिलं. काय मात्या मामा असं म्हणून आपल्या घरात सामावून घेतलं. आदित्य बाबा जन्म मृत्यूची लढाई लढत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या सोबत असू दे. मी पीर बाबांना चादर चढवेन. आदित्य बाबा नक्की बरे होते. होय, मी सुद्धा उपवास करेन. मी सुद्धा महामृत्युंजयाचा जप करेन. होतील. आदित्य बाबा लवकर बरे होतील. नाही रडायचं नाही हं? पारू, प्रिया मॅडम देवी आई कुठं आहेत? मला त्यांच्याशी लई महत्वाचं बोलायचं आहे. पारू, अगं तू एवढा घाई गडबडीत धावत का आलीस? अहिल्या मॅडम आणि सगळे घरचे गेलेत घरी. पारू, काय सांगायचं तुला सासू मामला? मला सांग, काय इम्पॉर्टंट आहे? दिशा मॅडम, मला एक माणूस भेटला होता. त्यांनी देवी आईंना भिक्षाव्रत करायला सांगितलं. आणि देवी आईंनी जर का ते व्रत केलं तरच आदित्य सरांचा जीव वाचल. भिक्षाव्रत म्हणजे? म्हणजे ते व्रत म्हणजे एखाद्या गरीब माणसासारखं 4 घरात फिरायचं, काहीतरी खायला मागायचं आणि मग ते खायला मिळालेलं एक देवाला दाखवायचं आणि मग तो प्रसाद आदित्य सरांना द्यायचा. पारू, हे असं 4 घरांमध्ये भिका मागून कधी आजारी माणूस बरा होत असतो का? आर यू मॅड? आणि ऐक ना, हे भिकाऱ्यासारखं वागणं ना तुला सूट होऊ शकतं. पण इथे तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या ओनर बद्दल बोलतेय, कळतंय का तुला? सासू मॉम हे असलं काहीतरी फालतूगिरी नाही करणार. चल निघ. करतील ते. एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. ए, तोंड बंद ठेव. माझ्यासमोर शहाणपणा नाही करायचा. पारू, निघ. ए, तुला सासू मॉमकडे जायचंय ना? इथे कुठे चाललीयस? जा. दिशा मॅडम, त्याआधी यो अंगारा मला आदित्य सरांना लावणं लई गरजेचं आहे. पारू, तू खरंच मूर्ख आहेस. हे बघ, ही अंगारा बिंगाराची फालतूगिरी आहे ना, ती घरी करायची. हे हॉस्पिटल आहे, इथे असली फालतूगिरी नाही चालणार. दिशा मॅडम, आणि हायजीन नावाचा एक प्रकार तुला कसं माहिती असेल म्हणा. निघ इथून. पारू, तू जात लाव आदित्य सरांना अंगारा. मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण जेव्हा देवाला धाव केली ना, की साधा अंगारा सुद्धा संजीवनीचं काम करतो. पारू, डॉक्टर वगैरे कोणी यायच्या, तू पटकन जा आणि लावून ये अंगारा आदित्य सरांना. होय. आदित्य सर,
आपलं नातच नाही माहिती, पण यात तुमचा काय बी दोष नाही. हे नातं मला माहित असून तरी मी काय केलंय? आदित्य सर, तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तेच माझ्या आयुष्याचं कायमचं सत्य झालं. माझ्या लक्षातच नाही आलं की या मंगळसूत्राबरोबर तुम्ही बी माझ्या आयुष्याशी जोडले गेले आहात. मी मंगळसूत्र काढलं आणि तुमच्या बरोबर हे झालं. आदित्य सर, मला माफ करा. तुमच्या या अवस्थेला फक्त मीच जबाबदार आहे. मला माफ करा. पण सर, मी समजा ठीक करेन. ही पंचतत्वाची धूळ आहे, लाव तुझ्या नवऱ्याला. आदित्य सर, मला खात्री आहे माझं अन देवी आईंचं व्रत पुरं झाल्यावर तुम्ही नक्की बरे व्हा.